अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेमध्ये अडकू नये, कुठल्याही वाईट शक्तींसमोर गुडघे टेकू नये। म्हणून आपले स्वामी महाराज आपल्याला सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एक गोष्ट भक्ती सत्य आवर्जून सांगतो की स्वामी समर्थांच्या कृपेने हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला आहे। त्या नरदेहाचं सार्थक करा। बाळांनो, प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत, त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत। संयम ठेवा, योग्य वेळ आली की तुमच्या सर्व मनासारखं होणार आहे। लक्षात घ्या, जशी संकट येतात तसं संकटातून सुटण्याचे मार्ग हे अगोदरच ठरलेले असतात। तुम्ही चिंता करून ना ते सुधारणार ना ते बिघडणार। म्हणून आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती मनामध्ये बाळगू नका। फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर तुम्हाला काटा सुद्धा टोचू देणार नाही। विश्वास ठेव, समोर उभा असलेल्या संकटापेक्षा तुझ्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलं आहे। तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर, बघ विजय तुझाच आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बाळांनो, आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा खेळ आहे, मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो। दुःख मात्र आयुष्यभर कुरवाळत बसतो। यशाच्या शिखरावर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच, पण याचा अर्थ त्याच पायरीवर रेंगाळत बसावं असा होत नाही। आयुष्यात प्रॉब्लेम आले तर आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहा, कारण अपयशाच्या पाठोमागं यश तुम्हाला गवसणी घालण्यासाठी सज्जच असतं। तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे। बाळांनो, मी कोणत्याही रूपात तुमची मदत करायला येऊ शकतो। स्वतःला एकटं समजू नका, भिवू नका, मी सतत तुमच्या पाठीशी आहे। संयमी राहा, काही गोष्टी वेळ घेतात। मी एक गोष्ट लक्षात घे बाळा, जोपर्यंत तू स्वतः प्रयत्न करायला सुरुवात करणार नाहीस तोपर्यंत आमची मदत तुझ्यापर्यंत कशी काय पोहोचणार। म्हणून तू पहिलं प्रयत्न करायला सुरुवात तर कर। आणि लक्षात ठेव, नियतीचा डाव कधीच चुकत नाही, त्यामुळे सामावून चला। कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत आहे। भोग संपत आले की गुरु भेटतात। आपल्या गुरुवरील श्रद्धा विश्वास कायम ठेवा। कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचा मार्ग अवलंब करू नका। वेळ लागेल, पण जर गुरुबल पाठीशी असेल तर काहीही अशक्य नाही। आता अतिशय मंगल घडी येणार आहे। आता तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होणार आहे। तुझं आयुष्य आता दिवसेंदिवस बदलत जाणार आहे। जेव्हाही तुमच्या आयुष्यात एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार असते तर लक्षात ठेवा, ही नियती तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये घालते जिथे तुम्हाला जगण्यापेक्षा मरण भारी वाटतं। पण लक्षात ठेवा, अशा परिस्थितीमध्ये जो टिकणार त्याचाच स्वर्णकाळ आम्ही सुरू करणार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं फक्त प्रारब्ध घडवी ही माय।